नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत युनिक असे तिळगुळ चॉकलेट बाईट्सची रेसिपी. बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिळगुळाला पूर्णपणे आपण चॉकलेटने कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण आतमध्ये फोडूनही बघूया. तर आतमध्ये तिळगुळ आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन छान आहे व खायलाही ते अप्रतिम लागतात. तर चला बघूया तिळगुळ आणि चॉकलेट बाईट्सची रेसिपी. यासाठी मी 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तीळ हे चांगले भाजून घ्यायचे आपण. तीळ हे भाजून झाल्यानंतर बारीक केलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ हे गरमच ठेवावे जेणेकरून तीळ आणि गूळ हे चांगले मिक्स होईल व त्याचे गोळे बांधण्यास आपल्याला सहज सोपे जाईल. तर आपण याचे गोळे करण्यासाठी हाताला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे गोळे आपल्या हाताला चिटकणार नाहीयेत. अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण पूर्णपणे तिळगुळाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता याला आपण डार्क कंपाऊंडमध्ये डिप करणार आहोत. यासाठी मी डार्क कंपाऊंड हे वितळून घेतलेलं आहे. आता या गोळ्यांना आपण चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे गोळे पूर्णपणे तयार होतील. अशा प्रकारे सर्व गोळे चॉकलेटने कोटिंग करून फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तयार गोळ्यांवर तुम्ही व्हाईट कंपाऊंडनेही डेकोरेशन करू शकता. तर तयार आहेत आपले फ्रीजमधून काढलेले हे गोळे. बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये. कसे वाटले कमेंट करून हे नक्की सांगा. आपण या बाईट्सना व्हाईट चॉकलेटने हे गार्निश केलं आहे.